इतिहास म्हटलं की आठवतात राजे महाराजे, आणि राजे महाराजे म्हटलं की त्यांचं निवासस्थान म्हणजेच राजवाडा हा आलाच. भारतात ऐतिहासिक, सुंदर आणि भव्य दिव्य असे खूप राजवाडे आहेत. अशाच एका राजवाड्याच्या भेटीला आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला भारतातील सर्वात ऐतिहासिक प्रसिद्ध राजवाड्यांपैकी एक असलेला म्हैसूर पॅलेस दाखवणार आहे. हा पॅलेस शहराच्या मध्यभागी पूर्वेला चामुंडी टेकड्यांकडे तोंड करून वसलेला आहे. म्हैसूर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि हा राजवाडा जुन्या किल्ल्याच्या आत आहे. म्हैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. ताजमहाल नंतर म्हैसूर पॅलेसचा क्रमांक लागत असून इथे वर्षाला 60 लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. राजवाड्यात आत जायच्या वेळा ठरलेल्या आहेत. इथे आपल्याला नक्षीदार आणि रेखीव असे मोठमोठे खांब, कोरीव छते आणि दरवाजे पाहायला मिळतात. ही वास्तुरचना हिंदू आणि मुघल शैलीचे मिश्रण असून घुमट, कमानी आणि व्हरांडे ही याची वैशिष्ट्ये आहेत. राजे वाडियार यांचा हा राजवाडा. दगडी इमारतीमध्ये उत्तम राखाडी ग्रॅनाइट आणि गुलाबी संगमरवरी घुमट आहेत. विवाह पॅव्हेलियनमध्ये टाईल फ्लोरिंग, कास्ट आयर्नचे खांब, सुंदर सुबक अशी झुंबरे आणि स्टेन ग्लास वर्क आहे. संपत्ती, सौभाग्य, समृद्धी आणि विपुलतेची देवता गजलक्ष्मी आणि तिच्या हत्तींचे मध्यवर्ती कमानीवर एक शिल्प आहे. इथल्या खांबांवर आणि छतावर सुंदर मनमोहक असे नक्षीकाम केलेले आहे. इथली स्मृतिचिन्हे, राजेशाही पोशाख, दागिने आणि पेंटिंग्ज पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. राजा रवी वर्माच्या चित्रांसह टिपू सुलतानची तलवार हे संग्रहालयातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. इथे 2 दरबार हॉल आहेत. दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठित कलाकारांच्या दुर्मिळ चित्रांसह सोन्याने रंगवलेले खांब आणि छत आहेत. म्हैसूर पॅलेसला अंबाविलास असेही म्हणतात. हा राजवाडा वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे आसन होते. आता ज्या जमिनीवर हा राजवाडा उभा आहे ती मूळतः म्हैसूर म्हणजेच किल्ला म्हणून ओळखली जात होती. जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा 14व्या शतकात बांधला गेला होता, जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे तो अनेकदा पुन्हा बांधला गेला. सध्याची रचना 1897 ते 1912 दरम्यान बांधण्यात आली होती. जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणून ओळखली जाते. म्हैसूर पॅलेसला 3 गेट आहेत. गोल्डन रॉयल एलिफंट थ्रोन, कल्याण मंडप आणि दरबार हॉल ही म्हैसूर पॅलेसची प्रमुख आकर्षणे आहेत. इतर औपचारिक वस्तूंसह अनेक युरोपियन आणि भारतीय शिल्पे असलेल्या सुंदर गॅलरीमधून प्रवेश आहे. कल्याण मंडपापर्यंत भिंतींना सजवणारी सुंदर तैलचित्रे आहेत. येथील रत्नजडित सिंहासन एकेकाळी पांडवांचे होते असे सांगितले जाते. म्हैसूर पॅलेस दरवर्षी 10 दिवसांच्या दसरा उत्सवात उजळून निघतो. सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारचा अपवाद वगळता दररोज संध्याकाळी 45 मिनिटांचा लाईट आणि साऊंड शो आयोजित केला जातो. पॅलेसच्या सभोवती सुंदर अशी बाग व अनेक मंदिरे आणि समाध्या आहेत. दूरवरूनच दिसणारी राजवाड्याचे घुमट, प्रचंड मोठी भिंत राजवाड्याकडे आपल्याला खेचून नेतात असे म्हटले
तर मुळीच खोटे ठरणार नाही. असा हा सुंदर भव्य दिव्य राजवाडा पाहून स्थापत्य शैलीचं कौतुकच वाटतं. तुम्हाला कसा वाटला हा राजवाडा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.